तर मंडळी आता वाजत बघा दुपारचे 3. आज मम्मी पण लवकर काम आवरून तिचे लवकर आली आज घरी. सकाळी जेवण खावणं करून इथंच पडलेलं आम्ही, इथं झोपेल आहे. अजून घरात पाणी गेल्यामुळं काही कॉलेजला पण जाणं झालं नाही. युवराज पण आज घरी आहे आणि आज मम्मी पण लवकर आली. पप्पा कुठं जात नाही, पप्पा घरीच राहतात. आता रूम मधलं पाणी आटलंय, बाबांच्या घरात जाऊन साफसफाई करावं लागलं. रूम मध्ये सगळं मातीचा गाळ बिळ सगळं येऊन घरात बसलेलं आहे आपल्या, तर ते साफसफाई करायची आता. चला चला दाखवते तुम्हाला आता साफसफाई करताना. मला त्या घरात मी तर कशी सकाळी 4 वाजता उठून वर येऊन झोपले होते, तिथून उठले इथं येऊन बसले. त्या घराला पायाला बी गेले नाही. जाता जाता जसं डोकून पाहिलं आणि चालल्या गेले. तिकडे मी अजून गेले बी नाही. आता करावं लागेल साफसफाई, काढावं लागेल ते गाळ बसलेला. आपलं कधी चालू करायचं? लाईट चालू आहे मंडळी. बघा इकडे युवराज दही काढून राहिला. मला प्यायचंय दही. साखर टाक, साखर टाक. मम्मी साखर या, मला प्यायचंय ते दही. तर बघा आता इकडे मम्मी त्यात साखर टाकून दिली. बापू या मंडळी इकडे दही आपलं रात्रीच आणलंय मी ते दही. बाप त्या साखर मिक्स झालं किती आंबट आहे ते. टाकून राहिलो साखर तर मिक्स करायची ना मग. इकडे तर अजून डब्बा भरून इतका फुल डबा होता. मस्त मंडळी याच्यातल्या दही पण मी याचं टाकून दिलंय. याचा डब्बे टाकली साखर, याच्याला आता मस्त मिक्स करून राहिलाय. आता डायरेक्ट डब्यानेच पितो मी बंद दही. मी आता इवन इकडे त्याच्यासाठी काढून घेतलं झाकणामध्ये. ही तुपल्यासाठी, ते तुपल्यासाठी नाही हे डब्बा. आता डब्यानंच पिवर अरे मी दही, कारण इथं ग्लास वगैरे काहीच नाहीये. सगळं ग्लास आपले घरामध्येच आहेत आणि सगळे मातीनं खराब झालेले आहेत. फक्त पाण्यात घेऊन घेऊन जमणार नाही, चांगलं घासावं लागणार त्याला, तसे ते निघणार नाही आहेत. मी आता डब्यानंच येतो. आता साखर मी करतो चांगला लागलं, पण किती आंबट लागलं मध्ये. मंडळी आता निघलं बघा घराकडे जायचं. आता घर बी साफ करून घेऊ तेवढं आपलं. तुम्हाला दाखवतो काय कसं येतं आता. नम्मान तर असं इथून जावं लागतंय मंडळी, इथून मग तिथं कोपऱ्यामध्ये लागे तिथून. आणि बघा इथून वरती यायला पण अशी शिडी आहे. कसं इथं पण थोडं नम्मा नाही मा नाही कसरत. सगळं पाण्यात आटलंय, पण हे आपला पसारा कसा आलाय खाली. आता सगळा पसारा इकडे तिकडे झालाय. त्या दिवशीपेक्षा बरं आहे. नाही त्या दिवशी बांधा पसारा पाण्याला खाली लोक होता लगे लोक पाणी आलं होतं. पण त्याच्यामुळे आपण थोडी सोयीसाई केलेली आहे, त्याच्यामुळे जरा बरं आहे. घरातलं सगळं पाणी काल रातपासून काय होता पाण्या पास होता ना. आता घरी येऊन पाकच करून राहिलाय. हा मला असं नाही काही खायला. काळ्या कुठे जाता तू राहते हात हात मागितलं रे बाबा. हा देतच नाही त्यात. इकडे गहू माता पण आले आता. ही काय रोज आमच्या दारात येते बाबा, रोज येते. हा एक अर्धी चपाती रोज आहे तिला, पण आज आम्हालाच खायला नाहीये. यायला कुठून द्यावा आता. इकडे मम्मी लागली साफसफाई यायला. पहिले सामान चेक करेल काही खराब झालंय का नाही. झालंय काय खराब. हे बघा इथं मम्मी हे साफसफाई करत होती. त्या प्लाउडच्या खाली गॅस आहे ना, तिथं बघत होती. पण बघा इथं भेंडकी निघल्यामुळे कुठं जाऊन उभा राहिली मम्मी. तर मम्मी इकडं ते पसारा लावून राहिली. आता गेली गजरे. हा या बा जिऱ्याचं पाणी प्यायला कमी होत आहे ना. ठेवून तुझा आता. तर मम्मी इकडे तर पसावर जर मी झाडू मारून घेतो बाबा, तेवढंच आमच्या मम्मीला हातभार होईल.
आमच्या युवासारखं कोणी एखादा आळशी आहे का तुमच्या घरात? नक्की सांगा. कारण या बा य फ्लावर त्याला पुसा सांगितला होता. या बा यांचं सगळे राग धब्बे माती बिती सगळं तसं तसंच आहे. काहीच पुसलं नाही त्यानं. या बा मम्मी त्याला भांडली तवा त्याने एवढं पुसून काढल्याचं मस्त वल्ल्या कपड्यानं. आता कसं वाटतंय? हे बघा आज परत घराची साफसफाई करून सगळं सामान आवरून पद्धतशीर सगळीकडे लावून आता आपलं घर झालं एकदम चकचक झालं आपलं घर. फक्त इथं आता खाली पाणी साचलेलं आहे थोडं आणि नुसतं वल्लं आहे सगळीकडे. लाईट पण नाही आहे. आपण पंखा लाईट असते आपण पंखा लावून दिला असता तर तेवढं तर वाढलं तरी असतं ते, पण लाईट पण नाही आहे. आता इकडे चालली मम्मीची भांडे घासायची तयारी. बसली इथं मम्मी भांडे घासायला आणि इकडं युवतीला पाणी आणून देऊ राहिला. बघा आमचं रोज केवढ्याला हांडे उचली तो फुल भरला हांडा काटोकाट आणि एवढा मोठा हांडा उचलून आणला आमच्या जेवण. बघा इकडं मम्मी भांडे घासायली आणि मम्मीला भांडे घासायला मदत करायला. पहिले तर म्हणे आपल्याला व्हिडिओ घेऊ नको म्हणे. मी व्हिडिओ दिसलंच नाही पाहिजे भांडे घासताना. तबा म्हणून पाणी फेकून मारायला मला. मंडळी आता लाईट आलेली पंखा लावून झाला आपण. आता हे थोडं फार सुकलं बघा इथं पण. काय करून रे कोण थोडं काऊन? अरे बाप इकडं मोटर चालू करून आपला ड्राम भरून घेऊ राहिला. पाणी भरणं चालू इकडं. तर मंडळी आता बघा संध्याकाळचे 5 वाजून राहिलेत आणि मी अजून आंघोळ नाही केलेली. का दिवसभर पाणीच नव्हतं. आणि जे आपली नाणी आहे ना या नाणीमध्ये पण कमरा इतकं पाणी आलं होतं. त्याच्यामुळे काही होतच नव्हतं. आंघोळ करू शकत नाही तुम्ही कुठं. आणि पाणी पण नव्हतं. तर आता मोटर चालू करून पाणी भरून राहिलोय. ड्राम भरला आपला एकदा की मग मस्त पायपा खाली बसून आंघोळ करतो. आता मंडळी आता 5:30 वाजता बघा. मी मस्त आंघोळ वगैरे करून मस्त आता रेडी झालेलो आहे. मम्मीने पण इकडे चहा ठेवलेली. आता चहाचा टाइम झाला तर चहा घेऊन राहिलो. तर या मंडळी चहा घ्यायला इकडे युवराज पप्पा आहे मम्मी. पटांगणामध्ये बसून निवांत मनानं या तुम्ही पण आनंद घ्यायला वातावरणाचा. सकाळपासून मंडळी या रोडाने जितके पण लोक चाललेले सगळे आमच्या तोंडाकडे बघू राहिले. आमचा पसारा दिसून राहिला. आमच्याकडे कोणी येतोय आता आमच्या तोंडाकडे बघू राहिलो नुसतं. चला मंडळी आवरलं सगळं घरदार आवरलं. आता पंखा लावून द्यालाय. केव्हा सुकतंय काय माहित नाही. चहा पाणी केली आता इथं. स्वयंपाक इथंच करावं लागेल. भेटू आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. चला बाय बाय.